नमस्कार, मी सुजित ओंबळे, शांतोबाग कृषी पर्यटन केडंबे, तालुका जावली, जिल्हा सातारा। मी आज आपल्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ज्या चालणाऱ्या दुधाच्या संदर्भातले जी ॲक्टिव्हिटी आहे, त्यातील पनीर जी ॲक्टिव्हिटी आपली आहे, या ॲक्टिव्हिटीबद्दल आज मी आपल्याला माहिती देणार आहे। माहिती देण्याचं कारण आम्ही जे पदार्थ बनवतो हे पदार्थ कोणत्याही भेसळयुक्त दुधापासून तयार करत नाही किंवा जे बनवलेले पदार्थ आहेत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ करत नाही। आज मार्केटमध्ये अनलाइज पनीर व भेसळयुक्त दुधाचे पदार्थ याचा सुळसुळाट सुटला आहे। आज हे पदार्थ मार्केटमध्ये सहजरित्या उपलब्ध होत आहेत आणि ग्राहक ते पदार्थ कमी पैशाने मिळतात म्हणून खरेदी करत आहेत। परंतु या दुधाच्या भेसळयुक्त पदार्थांमुळे आपल्या शरीराला जी हानी होत आहे ही हानी खूप मोठ्या प्रमाणात होत असते आणि जी काय हानी आहे या हानीला आपण स्लो पॉइझन म्हणलं जातं। म्हणूनच दुधाचे पदार्थ आपण खरेदी करताना ते किती स्वच्छ ठिकाणी तयार झालेले आहेत, जे पदार्थ बनत आहेत हे दूध किती स्वच्छ आहे याचा पण आपण आज विचार करणं गरजेचं आहे। म्हणूनच शांतोबाग कृषी पर्यटन आपल्याला आज माहिती देणार आहे की शांतोबाग कृषी पर्यटनावरती जे दुधाचे पदार्थ तयार होतात हे दुधाचे पदार्थ पूर्णपणे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या दुधापासूनच होतात। आपण आमचा पुढील व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या पूर्णपणे लक्षात येईल की पनीर कसं तयार होतं, दुधाचे पदार्थ कसे तयार होतात। आम्ही आज आपल्याला पनीर या विषयाची पूर्णपणे माहिती देणार आहोत। आज आमच्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत हे शेतकरी पारंपरिक पद्धतीनं दूध आपल्या गोठ्यामध्ये तयार करत असतात। यांच्या गाई म्हैसी या रानामध्ये चरून येत असतात व हे दूध आज आपल्या शांतोबाग कृषी पर्यटनामध्ये असणाऱ्या शांतू फार्म फ्रेश या डेअरीला येत असतं व त्यानंतर आपण हे दूध पूर्णपणे स्वच्छ, चांगल्या आणि कोणत्याही प्रकारच्या भेसळ न करता जे काही दुधाचे पदार्थ आहेत हे शांतोबाग कृषी पर्यटनावरती तयार होत असतात। आम्ही आपल्याला आता पुढील व्हिडिओमध्ये याची सगळी माहिती दाखवणार आहे। आपल्याकडे हे पदार्थ विक्री करता पुणे व आमच्या ग्रामीण ठिकाणी मेढा या गावी सुद्धा विक्री होतात। पुण्यामध्ये शेतकरी आठवडे बाजार यामध्ये आम्हाला शेतकरी आठवडे बाजार चालक यांनी चांगली संधी दिलेली आहे आणि आम्ही त्यांचे आभार मानतो। आम्हाला त्यांनी आमच्या पदार्थांसाठी जे काही प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे यामुळे आम्ही थेट शेतकरी ते ग्राहक या योजनेअंतर्गत या आमचे पदार्थ विक्री करत आहोत। मंडळी, आपल्याला हे पदार्थ पुणे या ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार, त्याचबरोबर आमचं पुणे या ठिकाणी असणारं वाकडमधलं शॉप दत्त मंदिर या मंदिराच्या जवळपासच आपलं हे शॉप आहे। या शॉपमध्ये आपले हे पदार्थ उपलब्ध होतील। तसेच घरपोच सेवेच्या माध्यमातूनही आपले हे पदार्थ आता उपलब्ध झालेले आहेत। नक्कीच आपला हा आजचा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर आपल्या घरी पण हे दुधाचे पदार्थ आपण ऑर्डर करू शकता। आता आपण आलो आहे आपल्या दुग्ध प्रक्रिया युनिटमध्ये। हा आपला पनीरचा बॉयलर आहे। याच्यामध्ये साधारण 500 लिटर दूध एका वेळी गरम होतं आणि हे दूध जे आहे पूर्णपणे लाकडाच्या शिशीवरती गरम होतं। याच्या खाली पूर्ण चूल आहे आणि याला पूर्ण चुलीच्या माध्यमातून हा पूर्ण बॉयलर काम करत असतो। खाली पूर्ण याच्या आग चालू केलेली आहे। त्याचबरोबर इकडे आपला आहे हा
ह्या आहे खावा मशीन. आपण पूर्णपणे लाकडावरती चालतो. हा आहे पनीर प्रेसिंग. ज्यावेळी आपलं पनीर बनतं आणि जो राहिलेला लगदा असतो, हा लगदा याच्यामध्ये ठेवला जातो आणि तो पूर्णपणे प्रेस केला जातो. हा आपला पंकज आहे. पंकज अभी दूध पैक कर रहा है. पंकज कौन सा दूध पैक कर रहा है? गाय का दूध पैक कर रहा है. इसमें हम कोई भी मिलावट नहीं करते. याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं भेसळ करत नाही. दुधामध्ये जे नॅचरल दूध आहे त्या दुधाला आम्ही फक्त गरम केलं जातं आणि हे दूध थंड करून या पद्धतीनं पिशवीमध्ये आपण पॅकिंग करून ते मार्केटमध्ये विक्रीकरता पाठवतो. हे दूध फक्त आपल्या शॉपमध्येच उपलब्ध असतं. जे आपलं पुण्याला आणि मेढ्यामध्ये शॉप आहे त्या शॉपमध्ये हे दूध आपल्याला मिळू शकेल. मंडळी, हा आमचा पूर्ण निसर्ग आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यात आपलं दुग्ध प्रक्रिया युनिट आहे. शांतूबाग कृषी पर्यटनावरती या एवढ्या सुंदर चांगल्या हवामानामध्ये आपले सगळे दुधाचे पदार्थ बनतात. आजूबाजूला पूर्ण सगळा नैसर्गिक सौंदर्याने भरलेला हा निसर्ग आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री नाही आहे आणि अशा या स्वच्छ ठिकाणी आपण हे दुधाचे पदार्थ बनवत असतो. नक्कीच आपण आपल्या घरामध्ये हे दुधाचे पदार्थ टेस्ट करून पाहाल व नेहमी आमचे एक घरगुती ग्राहक म्हणून बनून जाल.